पुरंदर गौरव नाही परेशने पण बाटाला आउट दिला तो नाही तो आउट होता दिसत होता क्लिअर पण विचार ना पहिला पण क्लिअर दिसत होता तो नाही तो पोचलाच ना तिकडे सामना सुरू होत आहे. पुरंदर वर्सेस रायगड. पुरंदरांची फलंदाजी आहे. संकेत ठाकूर तिथून उठायचं आहे. गौरव मेहर लाईन अंपायर. चंदू लाईन अंपायर. लेग अंपायर आहे रोहन. मेन अंपायर आहे मंदार. कोणी मैदानात राहू नये. आणि धूम 2 चे आलेले आहेत नितीन मेहर. पहिलं षटक घेऊन येत आहे धुरू. संघाकडनं पहिलं वैयक्तिक पहिलं. आणि चांगला त्याचा चेंडू निर्धावाचा चेंडू. दीपक यांना काही तो कळलेला नाही. दुसरा चेंडू घेऊन धुरू. आणि हा नो बॉल होता पण दीपक यांना काही कळलं नाही. त्यांनी तो चेंडू खेळलाय. नवीन आहेत ते. बॉल आहे. एक मिनिट जरा क्लिअर करूया. 2 बॉल डॉट हे खेळलाय ते. तिसरा टाकला तो नो बॉल आहे. हा नो प्लस 1. 2 बॉल 3 धावा झालेल्या आहेत. धुरू आता तिसरा चेंडू. 1 धाव काढण्यात यश आलेलं आहे मिलिंद तरे यांना. धुरू हे खूप जास्त जेवलेले दिसत आहेत. त्यांना वागता येत नाहीये. महेश दमणकर बस. पुरंदरचे कॅप्टन घाबरलेले आहेत कारण 80,000चा प्लेअर गायब झालेला आहे. चांगलं केलंय. आणि मिलिंद यांनी जाणून बुजून केलेलं वाटतंय. आणि आशीर्वाद मेहर यांची चांगलीच फिल्डिंग. त्यांचं केसावर जाऊ नका. त्यांचं वय अजून लहानच आहे. ते केस पिकलेले आहेत म्हणून कोणी त्यांना म्हातारं बोलू नका. अजून ते अंडर 18 आहेत. एक धाव. 1 रन नव्हतं रे. धावून आहे. डिक्लेअर बोलू नका. हा 1 ओव्हर 6 धावा. हे मागे लाईन आहे. 2 मिनिटं थांबवायचा सामना. आशो मंदार सामना थांबव. स्कोर टॅली करतात. वनडी नाही ना. रन काढलाय ना रोहन. हो बरोबर ना म्हणून रन काढलाय. सामना चालू करायचा आहे. आलेला आशीर्वाद मेहर. संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं. पाहूया मिलिंद तरे यांना. सुंदर टटारवाला चेंडू. 1 धाव आलेली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. दुसरी धाव करून तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत. पण आशू यांनी 7 चेंडूत 8 धावा झालेल्या आहेत. हॅलो आशू यांना काही चेंडू सापडलेला नाही. आशीर्वाद मेहर चांगलीच गोलंदाजी करताना. बॉलाची सवय नाही त्यांना. यावेळी भार्गव तरे भार्गव तरे आणि आशीर्वाद मेहरानं सत्कार मारला.
तर विशाल तर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि केतन ठाकूर यांना काय बॉल दिसलेला नाही, तो खूपच लांब होता त्यांच्या आवाक्याचा, पण त्यांना जमलं नाही तो पकडायला. मिलिंद तारे रुक. आशीर्वाद मेहर मध्येच प्रॅक्टिस करताना बॉलिंगची. चांगला चेंडू होता. मिलिंद तारे घाबरले त्या चेंडूला आणि फक्त ऍक्टिंग केली बॅट बदलायची. अतिरिक्त धाव. आओ, उत्कृष्ट सुंदर असा असे चेंडू आशीर्वाद मेहर यांचा. 4 चेंडू 11 धावा झालेल्या आहेत. हातात बॉल बसायला लागलेला आहे. वेल बॉल, वेल बॉल. अतिरिक्त धाव झालेला आहे ते. आणि धाव संख्या झाले 13. शेवटचा चेंडू बाकी आहे. एक धाव आलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी 2 धावा काढलेल्या आहेत आणि धाव संख्या झालेली आहे 15. 15 ओव्हर. 2 षटका धाव संख्या झालेली आहे 15. अक्षय तरे गोलंदाजीला येत आहेत. स्पोर्ट्स एम्पायर या चॅनलच्या माध्यमातून फिशरमॅन प्रीमियर लीग प्रसारित होत आहे. केतरांना काय छोटा बॉल सापडत नाहीये. डिक्लर डिक्लर काका पुतण्याची जोडी फॉर्म मध्ये आहे. मिलिंद आपल्या पुतण्याला घेऊन खेळत आहे. मिलिंद तरे भार्गव तडे करून या मॅच ला सुद्धा अपेक्षा आहे की षटकार जे चढवतील. जेवायचे बाकी आहे त्यांनी जेवून घ्यायचं आहे. जेवण संपलेलं आहे. मटन चिकन संपलेलं आहे आणि शेवटचा गडी शिल्लक आहे जेवायचा. अमित त्याला शेवटला ठेवलं होतं जेवण्यासाठी. मिलिंद तरे माझा मित्र आलेला आहे. त्याने आता स्कार्फ नाही घातला तेव्हा मजा येत नाही रे. स्कार्फ वर तो छगे मारतो तो. त्याने हेअरस्टाईल पण चांगली केलेली आहे. मिलिंद तरे टॅप मध्ये नाही हो, छग्याचा बादशाह आहे तू. मिलिंद तरे 6 मारेल. 5001 मिळणार माझ्यातर्फे. मिलिंद तरेला शॉक लागलेला आहे. पण जीपे असतो, जीपे असतो. आता सगळ्या जीपे वर चालतो. चांगला टटावलेला चेंडू 1 धावेसाठी. धाव संख्या माझा झालेली आहे मित्र 19. वेल बॉल. मिलिंद तरे यांना काही कळलेला नाही, तो फसवा चेंडू. मंदार चौधरी अंपायर आहे, तो एकदम प्रोफेशनल वाला अंपायर आहे. तीन ओव्हर 20 झालेला आहे. मिलिंद तरे थकलेले आहेत. मिलिंद तरेला एनर्जी ड्रिंक द्या. मिलिंद तरे पुतण्याला जरा स्ट्राईक द्या तुम्ही, ते काहीतरी करतील. शेवटचं षटक पाहूया मिलिंद तरे काय करत आहेत. मॅन ऑफ दी मॅच साठी प्रयत्न चालू आहे त्यांचा. त्यांच्या डोक्यावर कॅप घेण्यासाठी ते प्रयत्नात आहेत आणि जेवण संपलेलं आता अमित चाललं आहे.
फक्त रस्ता आणि भाकरी उरलेली आहे. आशीर्वाद मेहर जीवाचं रान करून क्षेत्ररक्षण करतायत ते. भार्गव तरे पाहूया. आणि सुंदर अशी क्षेत्ररक्षण केतन ठाकूर यांच्याकडनं. अप्रतिम पकडलेला चेंडू केतन ठाकूर यांनी. शेवटचे 4 चेंडू आणि बाद झालेला आहे मिलिंद तरे. षटकार मारण्याच्या नादात हुकले आणि बाद. आणि आलेला आहे घाट्या घाट्या. आता कोण आहे घाट्या घाट्या? कर्णधार अरे स्वतः कर्णधार. घाट्या 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 कर्णधार सनी वायदंडे. पाहूया. तिकडे पाहिजे होती. पण पोचलेला आहे. आउट दिला पंचांनी. चांगला निर्णय घेतला रोहन तामोरे लेग अंपायर. स्टंप वाकडा आहे तो रोहन. दत्तावरती पाहूया षटकार मारण्याच्या नादात. मारायचा प्रयत्न भार्गव तरे यांच्याकडून. एका षटकानंतर जो काय कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आलाय आणि 4 रन धावण्यात आणि 4 यशस्वीरित्या रन त्यांना यश धावले. मिळालेलं आहे. उत्कृष्ट असे 4 रन धावलेत भार्गव तरे. लगान टीम आहे. सनी वायदंड यांना मानावं लागेल. खरोखरच त्यांच्याकडे बघून वाटत नाही की ते 2 रन धावू शकतात, पण त्यांनी आता 4 रन धावून काढलेले आहेत. नाही बोलतायत. बाटे यांनी कुठलं घाट्या घाट्या मंत्र दिलं त्यांना. एक धाव डिक्लेअर. उत्कृष्ट अशी बॅटिंग भार्गव तरे यांच्या भार्गव तरे बॅटीतून. चांगलं, पण सनी यांना मानावं लागेल. 4 धावा धावून काढलेला आहेत. पुरंदर संघाचे असे सोनं आहे ते सोनं म्हणजे भार्गव खरं तरे. सांगावं लागेल तर घाटी रनच्या पाठी 4 रन धावून काढतात. स्कोर झालाय 28-29 विन. भार्गव विशाल तरे उत्कृष्ट अशी त्यांची इथे खेळ बघायला भेटत. उत्कृष्ट असा बॉल नैतिक पाटील यांच्याकडून. 72 बॅट ही तुटलेली आहे. डेड बॉल. अंपायर कडे लक्ष ठेवावं. काय डेड बॉल आहे? डेड बॉल डेड बॉल डेड बॉल आताचा डेड बॉल. सुंदर टडवलेला चेंडू. 1 धाव आलेला. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात 1 धावावर समाधान. 2 चेंडूत 1 धाव.
जर नाकवाने बॉल सोडला असता तर तो नो बॉल झाला असता. 3 चेंडूत 2 धावा. चांगली गोलंदाजी करत आहेत नैतिक पाटील हे खूपच चांगली गोलंदाजी करत आहेत. आणि नाकवा यांना बाद करण्यात त्यांना यश आलेलं आहे. नैतिक पाटील पाटी नायकीचा ब्रँड घेऊन फिरतायत ते. धाव संख्या झाले 2. फक्त 2. 5 चेंडू 2 धावा. शेवटचा चेंडू आलेले आहेत अक्षय तरे. आणि धाव संख्या झाले 3. 18 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. नैतिक पाटील यांनी फक्त 3 रन दिलेले आहेत त्यांच्या षटकात. 1 गडी बाद करण्यात त्यांना यशही आलेलं आहे. अठरा चेंडू 26 धावांची आलेले गरज. आहेत भार्गव तरे. पाहूया अक्षय तरे त्याला कसा सामना करतायत. संघाकडनं दुसरं वैयक्तिक पहिलं. आणि या नोवर 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नात. दुसरी धाव काढून तिसऱ्या धावेसाठी प्रयत्नात. तिसऱ्या धावेसाठी आणि 3 धावा पूर्ण करण्यात यश आलेलं आहे. 4 धावा आलेल्या त्यांचा नो बॉलवर. विदाऊट चेंडू 4 धावा. भार्गव तरे सुरुवात महागड्याची सुरुवात. दत्ता वैद्य खूप सुंदर धावतात. थोडं थांबा, दम घ्या, खेळा. नो बॉल. दत्ता वैद्य खूपच चांगले वागतायत. दोन आणि काढले. दुसरा रन देखील पूर्ण केलाय आणि बाद होण्याची शक्यता आहे. नाही, बाद झालेले आहेत. तेच बोलो, बाद झालेले आहेत. बाद झालेले आहेत. दत्ता वैती खरोखरच चांगले खेळत होते. चांगला दम निघालाय. थोडं थांबायचं होतं, पाणी प्यायचं होतं. स्कोर आणि धाव संख्या झालेली आहे 10 ना. 1 मिनिट थांबायचं. 10 धाव संख्या झालेली आहे. 2 चांगला टटवलेला चेंडू. भार्गव यांना अजून काय लय येत नाहीये. जास्त जेवलेले आहेत ते. बरोबर आहे ना. वायर बरोबर आहे का चेक कर. सुंदर टटवला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात महेश यांना काही चेंडू सापडलेला नाहीये आणि महेश यांनी चालाकी केलेली आहे. कॅमेरामध्ये सापडला आहे. महेश यांनी चेंडू ढकललेला आहे. दोघेही चालू आहेत तिथे. दोघांवर विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाही दोघेही. 1 धाव डिक्लेअर. मागे असलेले दोघेही चिट्टर आहेत. लक्ष ठेवा चिट्टर लोकांवर. 4 चेंडू. महेश दमणकर, मिलिंद तरे दोघेही चिट्टर आहेत. लक्ष ठेवा. बॉल कसे पण टाकतील ते.
रेडी टीम पाहूया भार्गव सुंदर टटवला चेंडू एक धाव दुसरा धावाच्या प्रयत्नात आणि आलेला आहे दुसरा धाव गेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अनिकेत. ज्याने 3 रन दिले आणि 1 गडी बाद घेतलाय अनिकेत. पुढील गेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अनिकेत. कपिल तर यांना मी विनंती करतो की त्यांनी अनिकेत यांना पारितोषिक द्यावं. साईज यांना कळलेलं नाहीये जास्त जेवल्या कारणाने त्यांना वागता नाही आलं. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट आता आवाज करावा. अनिकेत 15 अनिकेत यांना मॅन ऑफ दी मॅच मिळालेली आहे मागील सामन्याचा. सॉरी 14 धाव संख्या झालेली 14. 2 षटकात धावसंख्या झालेली आहे 14 आणि आता 2 षटकात जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 12 चेंडूत 15 धावांची गरज. 12 चेंडूत 15 धावांची गरज. कोणाला काही प्रॉब्लेम? 14 स्कोर. दहा रन होते त्यानंतर 4 रन धावून काढले सिंगल. एक मिनिट कॅप्टननी या महेश थांब. कॅप्टन कोण आहे?
सुंदर असा चेंडू अक्षय यांना काय तो कळलेला नाही. 11 चेंडू 14 धावांची गरज. 10 अंगठ्याला थुंक्या लावत आहेत. आज जर बूट नसते. हा आला आला आला. सुंदर असा टटावला चेंडू. 9 चेंडू 12 धावांची गरज. हा? हा, हा, हा. सुंदर असा चेंडू. 8 चेंडूत 12 धावांची गरज. हे मी चुकलो तर बोलत जा रे मला. 8 चेंडूत 12 धावांची गरज. खरोखर ते माया कुठली जादू करतात. आणि वाईट. 8 चेंडूत 11 धावांची गरज. रोमांचक असा सामना. हा सुंदर चेंडू. विशाल तरे तुम्ही प्लेयर नाही आहात. तुम्ही काय समजायला जाऊ नका. मैदानाच्या बाहेर जा. विशाल तरे बॅट घेऊन उभे राहू नका. तू अनुपम खेर नाही. आणि बाद झालेला आहे. एवढा हलवा चेंडू. 7 चेंडू 10 धावांची गरज. 7 चेंडू 6 चेंडू 10 धावांची गरज. 10 ना. 10. 6 चेंडू 10 धावांची गरज. अरे संपली. 3 बॉल सेव्ह केले त्यांनी. 3 बॉल. स्वतः कर्णधार हर्षल ठाकूर मैदानात उतरलेत आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेण्यासाठी. 6 चेंडू 10 धावांची गरज. षटकार चौकारांची गरज. दोन धावा येण्याची शक्यता आहे. पण जरा मॅच रंगतदार चालू आहे. विशाल एंड जरा सांभाळून घ्या. विशाल एंड कडे सगळ्यांनी लक्ष द्यावे. हर्षल ठाकूर स्वतः कर्णधार. 5 चेंडूत 9 धावांची गरज. दोन आणि तिथं चौथा 5वा. 4 चेंडू 7 धावांची गरज. 4 चेंडू. कृपया करून सगळ्यांनी मैदानाच्या बाहेर राहावे. अटीतटीचा सामना आहे. कोणीही मध्ये राहू नये. विशाल एंड जरा सांभाळून घ्यावे. दोन धावांची गरज. कौशिक वाकलेले आहेत. खरोखरच मानावं लागेल कौशिक यांना. 3 चेंडू 6 धावांची गरज. आणि रनआउट झालेले आहेत. आणि 2 चेंडू 6 धावांची गरज. हर्षल ठाकूर चौकार षटकार. आशीर्वाद मेहर मैदानात उतरल्यात. आशीर्वाद मेहर. हर्षल ठाकूर स्ट्राईक स्वतःकडेच ठेवायची आहे. 2 चेंडू आहेत तुमच्याकडे. 6 धावांची गरज आहे. नारळाला पाया पडा. बदामाला पाया पडा. जमलं तर उमराला पण पाया पडा. पण 2 चेंडू तुमच्याकडे आहेत. पाहूया हर्षल ठाकूर. आणि हा टटावलेला नाही. नो नॉट आउट. अंपायरची कोणी वाद घालू नये. सुनील वायदंडे स्वतः कर्णधार. शेवटचा चेंडू हर्षल ठाकूर. शेवटचा चेंडू. अंपायरला पाय पडलेला आहेत. पाहूया. आणि हा षटकारासाठी हरलेले आहे. पुरंदरा संघ पुन्हा एकदा विजयी झालेला आहे. सनी वायदांडे हे खुश दिसतात पुन्हा एकदा नाचताना. सनी की टीम है. सनी की टीम है. आपण
आपण सगळ्यात लोएस्टच आहे, 2 मॅच आपण लोएस्टने हरलेत ना. आशीर्वाद मेहरांना फलंदाज करण्याची संधी मिळाली नाही, नंतर नक्कीच ते मॅच काढू शकले असते.